नमस्कार, नीरा टीव्ही प्रोडक्शन हाऊसच्या दे दणका पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकूने गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला होता। काय आहे छत्रपती संभाजीनगर मधील हे प्रकरण बघूया। इंदिरानगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या घटनेत अमित मुरलीधर साळुंके वय वर्ष 25 हा तरुण गंभीर जखमी झाला होता। पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला। खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितचे लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते, मात्र भिन्न धर्मामुळे विद्याच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नास विरोध होता। विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले। अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारले। 2 मे रोजी ते घरी परतले। त्यानंतर त्यांचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता, मात्र विद्याच्या कुटुंबाच्या मनातला राग गेला नव्हता। विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ अप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते। 14 जुलै रोजी अमित परिसरात फिरत असताना गीताराम व अप्पासाहेबने त्यांच्यावर चाकूने गंभीर वार केले। तेव्हापासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। गुरुवारी अमितची मृत्यूशी झुंज अखेर संपली। संतप्त पत्नीचा पोलीस ठाण्यात ठिय्या। अमितवरील हल्ल्याला 11 दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहरनगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला। अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत त्याच्या कुटुंबियांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय। रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते। पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही कुटुंबियांनी केला आहे। शिवाय सासरा गीताराम व आप्पासाहेब व्यतिरिक्त 5 ते 6 जणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचेही त्यांनी सांगितले आहे। या प्रकरणात मुलीला न्याय मिळणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि दे दणका या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।